की मॅडम कोर्टामध्ये काय झालं आणि कोर्टाचं अपडेट. मी त्या दिवशी आझाद मैदानमध्ये टप्पावाढ अनुदानाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. आपल्या फाउंडेशनचा, आपल्या टीम मेंबरचा आणि अर्थातच सर्व त्या शिक्षकांचं बेचाऱ्यांचं श्रेय आहे. त्यांना आता ती पगारवाढसुद्धा मिळेल. त्याच्यामुळे मला ते अपडेट देता आलं नाही. परंतु सध्याची कोर्टची स्थिती आहे संच मान्यतेसंदर्भात, त्याच्यावरती मी नक्कीच या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. सो मित्रांनो, हे लक्षात घ्या, संच मान्यता दुपारी 2:30 वाजता याच्यावरती सुनावणी सुरू झालेली आहे. संच मान्यता 15 मार्च 2024 जी रद्द करण्यात यावा यासाठी पुरोगामी संघटना आहे, महाराष्ट्र शिक्षण प्राथमिक शिक्षक यांची जी संघटना आहे त्यांनी याच्या संदर्भात केस टाकलेली आहे आणि त्याच्यावरती आता सुनावणी म्हणजे होते. 2:30 वाजता त्या दिवशी सुनावणी सुरू झाली आणि जवळपास घुगे साहेब, जस्टिस घुगे होते, त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. परंतु जेव्हा दोन्ही वादी प्रतिवादींचं जेव्हा त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं तेव्हा त्यांनी सध्याच्या संच मान्यता निर्णयाला स्टे दिलेला आहे आणि जी नेक्स्ट तारीख आहे ती आहे 13 ऑगस्ट 2025 आणि त्यावेळेस मात्र दोन्ही पक्षकारांना आपलं मांडणं मागण्यासाठी सांगितलेलं आहे. सो त्याचबरोबर अजून एक त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असा की जेव्हा जस्टिस घुगे साहेब आहेत, जेव्हा याच्यावरती निर्णय घेताना त्यांनी हे मात्र सांगितलेलं आहे की सध्याची संच मान्यता आहे त्याला स्टे देण्यात यावा. मित्रांनो, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जरी स्टे दिला आणि जरी नाही दिला तरी म्हणजे मला नाही वाटत की त्याच्यामध्ये खूप काही जिंकलेलं आहे सध्या तरी. कारण कसं आहे की सध्या ही संच मान्यतानुसार त्यांनी म्हणजे त्यांच्या रोस्टर तपासणीनुसार संच मान्यतेनुसार सध्या संच मान्यता ऑनलाईन अपलोड झालेल्या आहेत. शिक्षकांना अतिरिक्त दाखवून झालेलं आहे, फक्त त्यांचा ट्रान्सफर राहिलेला आहे. त्याला मात्र सध्या तरी स्थगिती मिळालेली आहे. तरीसुद्धा जो दुसरा टप्पा टेट 2022-23चा दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 एप्रिल 2025चा जो GR काढण्यात आला आणि त्याच्यामुळे बऱ्याच जागा व्यवस्थापनाने पोर्टलवरती अपलोड केल्या होत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्यासाठी, विथ इंटरव्ह्यू ॲज वेल एज विदाऊट इंटरव्ह्यू, त्यासुद्धा कमी करण्यात आल्या. असा जो लॉस झालेला आहे तो भरून काढता येणार नाही, हे तितकंच सत्य आहे. त्याचबरोबर एक असं आहे, फक्त एक दिलासा मिळालेला आहे की जे शिक्षक अतिरिक्त झाले होते त्यांचं लगेच ट्रान्सफर करायचं होतं, ते मात्र सध्या थांबलेलं आहे आणि थांबणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं. कारण जर उद्या कोर्टामध्ये जर रद्द झाला तर मात्र मग यांना कुठे अतिरिक्त करायचा हा एक मोठा प्रश्न असणार आहे आणि म्हणून एक चांगला निर्णय शालेय शिक्षण विभागाने याच्या संदर्भात घेतलेला आहे. सो अपार्ट फ्रॉम दॅट, सध्या तुमच्या मनामध्ये हा नक्कीच प्रश्न आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये हा संच मान्यता जी रद्द व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. मित्रांनो, सध्या प्रत्येक संघटना, प्रत्येक जे काही जिल्हा स्तरावरती प्रत्येक ठिकाणी याला विरोध होतोय की संच मान्यता 2024चा जो काळा GR आहे तो रद्द करा. परंतु त्याच्यावरती शालेय शिक्षण विभागानं तो स्टँड घेतलेला आहे. गेल्या महिन्यामध्येच जेव्हा जून महिन्यामध्ये या संदर्भात जेव्हा माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सरांची जेव्हा भेट घेतली होती आपल्या टीमने, तेव्हा त्यांनी सांगितलं की सध्या कोर्टात आहे म्हणून मी काही घेऊ शकत नाही. त्याचबरोबर आता जे काही त्यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये बघा, या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, पवित्र पोर्टल शिक्षक भरती नियम बदलू. दादा भुसे बघा, या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात, लेटेस्ट शासन निर्णयमध्ये पहा किंवा तुम्ही टीचर्स क्लबमध्ये पहा, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संच मान्यता हा जो निर्णय आहे तो जरी त्याच्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असले, विद्यार्थ्यांचं जरी नुकसान होत असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही बदल करण्यात आलेले आहेत. बघा, त्यांनी 2 GRचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्या 2 GRनुसार आम्ही जो 15 मार्च 2024चा GR आहे त्याच्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. हे त्यांनी लिखितसुद्धा दिलेलं आहे. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जेणेकरून तुम्हाला ते मिळत जाईल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते केल्यावरती कोर्टाने मात्र पहिली जी केस होती याच्यावरती त्यांनी कुठं स्थगिती दिली नाही. सध्याच्या रिसेंट केसचा त्यांनी त्याच्यामध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही, कारण ती जस्ट रिसेंटची जी हेअरिंग झालेली आहे 9 जुलैची, त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये बोलत असताना त्यांनी त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही. सो मित्रांनो, थोडक्यात असं आहे की संच मान्यता कोर्टामध्ये आता काय होतं ते फार पाहण्याचं दिसेल. सध्या तरी शिक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्यानुसार पावसाळी अधिवेशन, विधानसभेतील पावसाळी अधिवेशनानुसार असं 1% वाटत नाही की ते हा GR रद्द करतील. भले तुम्ही किती ओरडा. आणि मला असं वाटतं
की जोपर्यंत आपण गर्दी दाखवत नाही तोपर्यंत काही होत नाही, नाही का. सरकारला पण गर्दी वाटत नाही. टप्पावाढ अनुदानाचा तुम्ही अनुभव घेतलाच असेल. आपण चॅनलवरती सुद्धा त्याच्यावर संदर्भात बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की एकीचं बळ काय असतं आणि त्याच्यामुळे तेवढा मोठ्या पद्धतीने याला विरोध करणारा वर्ग राहिलेला नाही आहे. कारण जास्त सफर कोण होतोय, 6वी ते 8वीचा टीचर आहे तो जास्त याच्यामध्ये सफर होतोय. तेवढं एकत्रीकरण हे होत नाही, त्यामुळे रस्त्यावरती तेवढे उतरणार नाहीत उमेदवार. आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी क्लिअरली स्टँड घेतलेला आहे की कोर्टात निर्णय आहे, कोर्टात आल्यावरती आम्ही बघू. कारण त्यांना सध्या ॲक्च्युली ऑफ द रेकॉर्ड त्यांना हे सगळं हळूहळू थोडं थोडं करत त्यांना गुंडाळायचंच आहे, बंदच करायचं आहे. जास्त शिक्षक देऊन शिक्षकांना ना पैसे खर्च करायचा आहे आणि विद्यार्थ्यांचं तर सरकारला पडलंच नाही आहे. सो अशा कंडिशनमध्ये मित्रांनो पाहूयात आता 13 ऑगस्टला काय याच्यावरती निर्णय येतोय. आणि काळजी करू नका, कारण आपल्याला जी नवीन संचमान्यत आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होते. 30 सप्टेंबरपर्यंत त्याला डेडलाईन असते आणि ती 31 डिसेंबरपर्यंत पुन्हा वाढून वाढून तिथपर्यंत चालते. आजच्या गेला 5 वर्षाचा अनुभव, 2017च्या भरती, 2022ची भरती आणि 2025च्या भरतीमध्ये सुद्धा याच्यामध्ये काही बदल होणार नाहीत. परंतु हा जर येत्या जी हिअरिंग आहे ती फार महत्त्वपूर्ण असणार आहे आणि दिशादर्शक असणार आहे. जर ऑल हॅपन्स गुड इन अ वे, तर हा जर रद्द झाला ना मित्रांनो, एका हेरिंगमध्ये मला असं वाटतं लास्ट टाइम पण मी जेव्हा याबद्दल बोलले होते तेव्हा सांगितलं होतं की पहिल्या हेरिंगमध्ये काही होणार नाही. कोर्ट पहिल्यांदा ऐकून घेईल त्यांचं, जस्टिस साहेब ऐकून घेतील आणि नंतर निर्णय घेतील. लकीली ती जस्टिस घोगे साहेबांकडेच ही असाइनमेंट आलेली आहे आणि घोगे साहेब असतील, 3 महिने असाइनमेंट असते जजकडे, त्यामुळे ते पुढच्या तारखेला असतील आणि ते असतील तर मात्र याचा छडा लावला जाईल. सो आता हा निर्णय रद्द होणार का नाही होणार, याच्यावरती आंदोलन झाली तर, याच्यावरती शिक्षण मंत्री काय बोलले तर काय होईल मित्रांनो, याच्यामध्ये काही होणार नाही. फक्त 13/8 एक आपल्याला होप आहे, त्याच्यावरती काही ना काहीतरी चांगला डिसिजन येईल. आणि जर तो डिसिजन आला तर येणाऱ्या काळामध्ये अजून 12 ते 12,500 पदं फक्त ही संचमान्यता जी रद्द झाल्यामुळे पोर्टलवरती येतील. टेट 2025मध्ये टोटल किती भरती करण्यात येईल, कसं स्वरूप असेल, 100% पदभरतीचं स्वरूप असेल, याच्यावरती सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. 100% पदभरती मान्यता होणार का याच्या संदर्भात तो एकदा पाहून घ्या. मला असं वाटतं मग तुम्हाला हा लिंकिंग लावायला बरं पडेल. आणि मला असं वाटतं सध्या प्लॅन बी वरती काम करत चला. सध्या ही भरतीची प्रोसेस आहे. तुम्हाला जरी वाटलं की उद्या तुम्हाला चांगले मार्क्स आहेत, माझे याच्यामध्ये मी शिक्षक होणारच आहे, तरीसुद्धा मित्रांनो हा वेळ खाऊ प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे. अनुभव तुम्ही विचारा, जे ऑलरेडी टेटमध्ये आहेत ते व्हिडिओ पाहतात, टेट 2022-23मध्ये, 2017मध्ये, त्यांना याचा अनुभव आहे. आणि मला असं वाटतं अनुभव ही खूप महत्त्वाची शिदोरी आहे. अनुभवासारखा गुरु नाही आहे, म्हणून आपण त्याच्यातून शिकूया. प्लॅन बी वरती काम करत असताना थोडंसं हे लक्षात ठेवा की कोर्टाचा निर्णय येईलच आणि आपण जिंकू. आणि मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलंय, ज्या गोष्टीमध्ये आपण जिंकू ना ती गोष्ट आपण जिंकणारच आहोत. आणि आय बिलीव्ह होल हार्टेडली की हा जी रद्द होणार आहे. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, रद्द व्हायला हवा मित्रांनो? दीज ऑल अबाउट द युनिवर्स इज फक्त ते येस किंवा नो फक्त ऐकत असतं, बाकी तुम्ही काय बोलता ते ऐकत नसतं. पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. जी रद्द होण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आपण करू त्यापेक्षा बरेच जे लोक करतात त्यांच्या पाठी राहा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.